आता तरी फोन उचल ग कधीतरी. पकड त्याला, पकड पकड पकड. चल 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 फोन ठेवतो. हो विवाद कुठे चालला? रामू, हा बरं झालं भेटला. हा. तो आनंद आहे ना, हा रंगा शेटच्या इथून चोरी करून पळालाय. बरं तू एक काम कर, हा हे सगळ्यांना घेऊन जा हा. आणि साल्याला पकडून आण. बरं ठीक आहे. मी रंगा शेटचं काय झालंय बघून येतो. हा ठीक आहे ठीक आहे. जा, चालेल. जा, चल पकडून आणणार आहे त्याला. फोन 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 हो हा हा फोन हो हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? कोण बोल? तुम्ही फोन लावलाय ना, तुम्हाला माहित नाही? अस्मिता बोलते. हा अस्मिता मॅडम, मी रंगा शेट बोलतोय. बरं झालं ते पावला. तुम्हाला फोन लावला ते अस्मिता मॅडम. अहो तुम्हाला सांगितलं ना, मी अशा केसेस नाही घेत. तुम्ही का मला पुन्हा फोन केलाय? माझा ऐका, माझा एक फोन ठेवू. हॅलो हॅलो हॅलो. काय आलं मॅडम? कोणाचा फोन? त्या रंगाशेठचाच फोन होता. रंगाशेठ? त्याचा फोन का घेतला तुम्ही? म्हणाली अगं मी कामाच्या गडबडीत होते आणि माझ्याकडे नंबर सेव्ह नाहीये त्यांचा. नंबरचा फालतू माणूस वाटतोय मला तो. त्याच्याकडे ना दुर्लक्षच करायला. म्हणाली ते कसेही असले तरी त्यांच्या आत्ताच्या कॉलकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. का? ते मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. मला असं काहीतरी बोलत होते आणि तितक्यात फोन कट झाला. म्हणजे कदाचित कोणीतरी फोन हातातून काढून घेतला असेल किंवा पडला असेल. तिथे नेमकं काय घडलं हे कळायलाच हवं आपल्याला तिथे जायला. मॅडम पण म्हणाली अगं कदाचित ते संकटात असतील. ते समीरला बोला. चला आपल्याला तिथे जायचं. चला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?